ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना, नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 9371 2044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा. संगमनेर शहरामधील टॉप 10 बिल्डिंगमध्ये प्रस्तावित वाईन शॉपला परवानगी देऊ नये या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग भाग 2 यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी ऋषिकेश इंगळे यांच्यासह भाजपचे शहर उपाध्यक्ष हर्षवर्धन खुळे, जिल्हा सचिव राजेंद्र सांगळे, माजी युवा मोर्चा शहराध्यक्ष दीपेश ताटकर, OBC मोर्चा शहराध्यक्ष मुकुंद उपरे तसेच महाराष्ट्र प्रदेश मोर्चा सदस्य गणेश शेंडे, ज्येष्ठ मार्गदर्शक रामभाऊ जाजू तसेच युवा नेते कल्पेश पोगुल यांच्यासह पदाधिकारी या ठिकाणी हजर होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना भाजपचे शहर उपाध्यक्ष हर्षवर्धन खुळे म्हणालेत की भारतीय जनता पार्टी संगमनेर शहराच्या वतीनं आज जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे निवेदन देण्यात आले. टॉप 10 बिल्डिंगमध्ये प्रस्तावित वाईन शॉपला स्थानिक गाळेधारक आणि नागरिकांचा तीव्र विरोध आहे. जनतेच्या इच्छेविरुद्ध आणि संबंधित गाळेधारकांना डावलून कोणत्याही प्रकारे या वाईन शॉपला परवानगी देण्यात आली तर भारतीय जनता पार्टी संगमनेर शहराच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल. ते पुढे म्हणालेत की प्रशासनानं नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन या प्रस्तावित वाईन शॉपला परवानगी देऊ नये, अन्यथा आंदोलनामधनं निर्माण होणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील. दरम्यान सौशेर एक संगमनेरी या म्हणीप्रमाणे संगमनेरकरांच्या हितासाठी भारतीय जनता पार्टी मोठ्या स्वरूपात रस्त्यावरती उतरून आंदोलन छेडणार आहे, असा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. भारतीय जनता पार्टी संगमनेर शहराच्या वतीने आज रोजी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहिल्यानगर तसेच माननीय जिल्हाधिकारी साहेब अहिल्यानगर यांना टॉप 10 इम्पिरियल बिल्डिंग मधील प्रस्तावित वाईन शॉपच्या होऊ नये यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी संगमनेर यांच्या वतीने निवेदन दिले. आणि जर कुठल्याही प्रकारे संबंधित गाळेधारकांना डावलून जनतेच्या हिताविरुद्ध, जनतेच्या इच्छेविरुद्ध कुठल्याही प्रकारे जर वाईन शॉप तिथं झालं तर भारतीय जनता पार्टी संगमनेर आपल्या सौशेरी एक संगमनेरी या ब्रिदाला अनुसरून ठिय्या आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय तसेच अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करेल असं मी इथं नम्रपणे नमूद करू इच्छितो. तरी प्रशासनाला माझी विनंती आहे की त्यांनी असे कुठल्याही प्रकारे प्रस्तावित वाईन शॉपला परवानगी देऊ नये आणि त्यातून आमच्या आंदोलनातून जो उद्भवणारा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील असं मी नमूद करतो. धन्यवाद. शावीर शेख, C24 तास, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.